नमस्कार, माझे नाव किरण राजेंद्र खंडारे. मी वर्ग 8ची विद्यार्थिनी. विकसित भारत जिल्हाथॉन 2025 महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय पारस. वोकल फॉर लोकल या टीमच्या अंतर्गत आमच्या प्रकल्पाचे नाव आहे सेल्फ डिपेंडन्सी टू सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजेच आत्मनिर्भरतेकडून आत्मसमृद्धीकडे. व्हेरी गुड. आपल्या परिसरात अनेक प्रकारच्या टाकाऊ वस्तू आहेत, जसे की प्लास्टिकच्या बॉटल्स, प्लास्टिकचे स्पून, वाया गेलेले बल्ब, थर्माकोलच्या प्लेट्स, या प्रकारच्या अनेक प्रकारच्या टाकाऊ वस्तू आहेत. या टाकाऊ वस्तूपासून आपण टिकाऊ वस्तू बनवू शकतो. जसे की आम्ही या वाया गेलेल्या बल्बपासून तोरण बनवलेलं आहे, प्लास्टिकच्या बॉटलपासून पेन होल्डर बनवलेलं आहे, हे फोन होल्डर आहे, आणि हे फ्लावर पॉट बनवलेलं आहे ज्यात आपण झाडे लावू शकतो. आणि जर आमच्याकडे याचा खूप स्टॉक आहे, पण नमुना दाखवण्यासाठी आम्ही 4-5 वस्तू अशा दाखवलेल्या आहेत. यापासून आपल्याला खूप सारे फायदे होतात, जसे की प्लास्टिकपासून आपल्याला वातावरणाची हानी होते, वायू प्रदूषण होते, मातीची गुणवत्ता कमी होते, म्हणून जमिनीचे प्रदूषण होते. या प्रकारचे अनेक प्रदूषण होतात. प्रदूषण झाल्यास आपल्या पृथ्वीची मोठ्या प्रमाणावर हानी होते, जसे की वायू प्रदूषण वाढते. प्लास्टिक जळल्यास ते कधीच मरत नाही, म्हणून जमिनीची गुणवत्ता कमी होते, जेणेकरून की शेतकऱ्यांची पीक कमी होते. त्यामध्ये कमीपणा होते, म्हणून रोजगारातही फरक पडतो. म्हणून अशा प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून आपण याला टिकाऊ बनवू शकतो. जर अजून डेकोरेटिव्ह केलं तर आपण हे विकूही शकतो. याची विक्री चांगल्या प्रमाणावर झाल्यास रोजगारही वाढते, रोजगारात भर पडते. आणि जसे की हे प्लांट्स बनवले, यापासून निसर्गासाठी फायदा होतो. जसे की जेवढे झाडं आपण लावू तेवढंच प्रदूषण कमी होते. याबद्दल आणखी माहिती सांगण्यास माझी मैत्रीण. नमस्कार, माझं नाव गौरव उपाध्याय. मी इयत्ता 8वीची विद्यार्थी. जसे हिने सांगितले, पर्यावरणाची हानी तर टाळतेच, तशीच आपल्याला हे विकल्यास पैसेही मिळतात. हे बल्ब आहे जे खराब झालेले आहे, जेणे आम्ही याला डेकोरेटिव्ह करून एक घराचं तोरण बनवलं आहे, जे घराला सुशोभित करायला कामं पडेल. तसेच आम्ही हे प्लास्टिकची बॉटल कापून याला फ्लावर पॉट बनवलं आहे. आणि हे आहे पेन होल्डर, हे आहे फोन होल्डर. असेच काही आम्ही खूप सारे साहित्य बनवले आहे, जेणेकरून आपल्यास पैसेही मिळतात आणि पर्यावरणाची हानी टाळते. हे आपण तयार केलेले आहे. असे आपण अनेक पण करू शकतो, जेणेकरून आपल्याला पैसे मिळतील आणि पर्यावरणाची हानी पण टाळेल. आम्ही हे तयार केलेले आहे फ्लावर पॉट, बॉटल, आणि हे पेन, आणि हे फोन होल्डर. जसे की माझ्या मैत्रिणींनी सांगितले की या प्रकारच्या टाकाऊ वस्तूपासून आपण टिकाऊ वस्तू बनवू शकतो. म्हणून आम्ही एक वेळेस शाळेच्या परिसरात फिरत होतो. आम्ही बघितलं की खूप तिथं बॉटल्स पडलेल्या आहेत प्लास्टिकच्या, अजून प्लास्टिकच्या कॅरी बॅग जे आपण बाजारातून जातो, सामान जे आपण विकत घेतो ते आपणच फेकून घेतो, म्हणून ते या परिसरात मिसळले जातात. मग आम्ही बघितलं की हे खूप जास्त याचं प्रमाण वाढत आहे प्लास्टिकचं. म्हणून आम्ही एक गट स्थापन केला, त्याचं नाव आहे जीनियस 4. आम्ही 4 मैत्रिणी मिळून हा गट स्थापन केला आणि यापासून हा प्रोजेक्ट बनवला. जसे की माझ्या मैत्रिणींनी सांगितले, यापासून आपल्याला वेगवेगळे फायदे होतात, म्हणून याचं नाव आम्ही दिलं सेल्फ डिपेंडन्सी टू सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजे आत्मनिर्भरतेकडून आत्मसमृद्धीकडे. धन्यवाद.
ओके.